नमस्कार, ज्योतिष कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आता उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम खायची इच्छा होते। तर आज मी तुम्हाला टेंडर कोकोनट आईस्क्रीम बनवून दाखवणार आहे। बाजारातून जर ही आईस्क्रीम विकत आणायला गेलो तर खूप महाग पडते, तर कमी बजेटमध्ये आज मी तुम्हाला ही आईस्क्रीम बनवून दाखवणार आहे। अमूलचं फ्रेश क्रीम घ्यायचं आहे आणि ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे। आणि आईस्क्रीम बनवण्यासाठी एकच माप घ्यायचं आहे आपल्याला। एक वाटी घ्या किंवा कप घ्या। तर इथे मी 1 बाउल मिल्क पावडर, 1 बाउल फ्रेश क्रीम, 1 बाउल थंड दूध, 1 बाउल अर्ध्या बाउलपेक्षा थोडी जास्त साखर घेतलेली आहे आणि 2 नारळांची मलाई घेतलेली आहे। तर मलाई आपल्याला जास्त जाड किंवा पातळ घ्यायची नाही आहे, मीडियम घ्यायची आहे। इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता मी घालत आहे 1 बाउल थंड दूध। एकदम थंड दूध घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये घालत आहे मी साखर। ही अर्ध्या बाउलपेक्षा थोडी जास्त साखर आहे, तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता। 2 नारळांची मी इथं मलाई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये थोडीशी मलाई मी काढून ठेवलेली आहे। इथे मी घालत आहे मिल्क पावडर आणि 1 बाउल फ्रेश क्रीम घ्यायचं आहे। हे अमूलचं फ्रेश क्रीम मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, ते मी 1 बाउल घेतलेलं आहे। आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये ब्लेंड करून घ्यायचं आहे। छान अशी स्मूथ टेक्स्चर आला पाहिजे, याची छान अशी प्युरी बनवलेली आहे मी। आता हे मी तर प्लास्टिकचा डब्बा घेतलेला आहे, तुम्ही कोणतंही कंटेनर घेऊ शकता, मोल्ड घेऊ शकता। इथे मी प्लास्टिकचा पार्सलचा आपला डब्बा असतो तो घेतलेला आहे। त्याच्यामध्ये ही पेस्ट मी घातलेली आहे आणि झाकण लावून दिलेलं आहे। झाकण व्यवस्थित लागलं पाहिजे, पूर्ण व्यवस्थित झाकण लावून घ्यायचं आहे। आता हे मी डीप फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे। 6 ते 7 तास आपल्याला हे डीप फ्रीज करून घ्यायचं आहे। आता 6 तासानंतर मी हे काढून घेतलेलं आहे, तर याचं झाकण काढून घ्यायचं आहे। आता या स्टेजलाही तुम्ही ही आईस्क्रीम खाऊ शकता। मी अजून एक प्रोसेस करणार आहे, ज्याने ही आईस्क्रीम अजून स्मूथ होईल आणि जे आईस क्रिस्टलायझेशन असतं ते खूप कमी होईल आणि आईस्क्रीमला खूप असं स्मूथ टेक्स्चर येईल। तर मी हे आईस्क्रीम आता डिमोल्ड करत आहे। तर तुम्हाला पाहिजे असेल तर पाण्यात हा डब्बा डीप करूनही तुम्ही आईस्क्रीम डिमोल्ड करू शकता। मी याच्या एजेस मोकळ्या करून घेत आहे। आता हे आईस्क्रीम मी डिमोल्ड करून घेत आहे। आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे। आता हा पूर्ण आईस्क्रीमचा बार आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आता पुन्हा मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये हे सगळं आईस्क्रीमचे तुकडे काढून घ्यायचे आहेत आपल्याला। या प्रोसेसनी आईस्क्रीम एकदम स्मूथ आणि खूप छान असा टेक्स्चर येतो आईस्क्रीमला, तुम्ही बघू शकता। एकदा आपण ब्लेंड करून घेतलेलं आहे। तुम्ही नॅचरलचं आईस्क्रीम तर खाल्लं असेलच, तर त्याच्यामध्ये आईस्क्रीम खाताना आपल्याला जे नारळाचे तुकडे लागतात, तर त्याच्यासाठी जी मी मलाई काढून थोडी ठेवली होती, ती मिक्सरमधून एकदा फिरून घेतलेलं आहे, म्हणजे त्याचा क्रश करून घ्यायचा आहे आपल्याला, फाईन पेस्ट करून घ्यायची नाही आहे। तर तो नारळाचा जो क्रश आहे ना, तो या मी पेस्टमध्ये मिक्स करून घेत आहे, या मिश्रणामध्ये मिक्स करून घेत आहे। पूर्ण असा एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला। तर हे मी पुन्हा या प्लास्टिकच्या भांड्यामध्ये ओतून घेत आहे। तुम्ही कोणताही कंटेनर डब्बा वापरू शकता आईस्क्रीम बनवण्यासाठी, याच्यासाठी खास असं काही मोल्ड येत नाही। तर याला आपण झाकण लावून घ्यायचं आहे, सर्व पॅक करून घ्यायचं आहे, थोडी फट राहता कामा नाही आहे। आता हे पुन्हा मी हे डीप फ्रीजरमध्ये ठेवणार आहे। 6 ते 7 तास आपल्याला हे डीप फ्रीज करून ठेवायचं आहे। तर तुम्ही यंदाही आईस्क्रीम नक्की करून बघा आणि टेस्ट करा आणि मला कमेंट करायला विसरू नका। तर अशी ही आपली टेंडर कोकोनट आईस्क्रीम तयार झालेली आहे। तर तुम्हालाही माझी आजची आईस्क्रीमची रेसिपी कशी वाटली? जर तुम्हाला माझी याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।